हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा मतमोजणीची। हरियाणा विधानसभा निवडणूक मतमोजणीच्या कलांनुसार भाजपने बहुमताचा आकडा गाठल्याचं दिसतंय। मतमोजणीच्या सुरुवातीला पहिल्या तासाभरात खरं तर काँग्रेसने मुसंडी मारली होती। काँग्रेसने 61 जागांपर्यंत आघाडी घेतली होती, मात्र नंतर आकडे पालटले। भाजपने पुन्हा मुसंडी मारली आणि पाहता पाहता भाजपने बहुमताचा आकडा हा पार केलेला आहे। सध्याचं चित्र पाहायचं झालं तर हरियाणामध्ये 90 जागांचे कल जे हाती आले त्यानुसार भाजपने 49 जागांवर आघाडी घेतली, काँग्रेसने 35 जागांवर। आम आदमी पार्टीला एकही जागा मिळताना दिसत नाही, तर लोकदलाला 1 जागा मिळाली, तर इतर जे आहेत ते 5 ठिकाणी सध्या आघाडीवर आहेत। तिथे विनेश फोगट या जुलनामधून आघाडीवर असल्याचं समजते। त्या काही काळासाठी पिछाडीवर गेलेल्या होत्या, सध्या 4437 मतांनी त्या आघाडीवर आहेत। दरम्यान हरियाणातले जे व्हीआयपी उमेदवार आहेत त्याच्यातले असीम गोयल हे अद्यापही पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय अंबाला शहरमधून। तर नांगल चौद या ठिकाणाहून अभय सिंग यादव हे आघाडीवर आहेत। याशिवाय नुहोमधून संजय सिंग यांची पिछाडी पाहायला मिळते। सध्याचा जो कल पाहता त्यानुसार जेपी दलाल हे आघाडीवर आहेत लोहारोमधून। तर उचाना कलामधून दुष्यंत सिंग हे पिछाडीवर आहेत, जेजेपी ही त्यांची पार्टी। याशिवाय काँग्रेसच्या विनेश फोगाट या आघाडीवर आहेत जुलानामधून। तर कंवरपाल गुर्जर हे पिछाडीवर आहेत जगाधरीमधून। तर सुभाष सुधा हे थानेसरमधून पिछाडीवर आहेत भाजपचे नेते। तर एलनाबादमधून अभय सिंग चौताला हे लोकदलाचे नेते पिछाडीवर आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।